राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन रजिस्टर। मी मुंबई कोकण विभाग अध्यक्ष ललित पारकर। आज या कार्यक्रमामध्ये मुंबई विभागासाठी नियुक्ती समारंभ देण्यात आला। त्यामध्ये इथे महिला अध्यक्ष, महिला सचिव, महिला उपाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष असे निवडण्यात आले। त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन। या संघटनेचं युनियनच्या माध्यमातून जी कामं आहेत ती घरेलू कामगार संघटना असेल, हॉकर्स युनियन असेल किंवा इतर कामगारांचे जे काही प्रश्न असतील ते आमच्यापर्यंत आल्यानंतर ते सोडवण्याचे आम्ही काठोकाठ प्रयत्न करणार आहोत। आणि माझं युनियनच्या माध्यमातून गोरगरिबांनाही आव्हान आहे, त्यांचे काही प्रॉब्लेम असतील घरेलू कामगारांचे किंवा हॉकर्स युनियनचे किंवा इतर संघटनांचे, तर ते आमच्यापर्यंत घेऊन यावे, ते आम्ही सोडवण्याचा भरपूर प्रयत्न करू। माझं नाव सुभाष देसाई। अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन ही आमची रजिस्टर्ड युनियन आहे आणि ही राष्ट्रवादीला संलग्न आहे। आज आपल्याला माहीत आहे पक्षामध्ये काय चाललं आहे। आता जे आम्ही दादांबरोबर आहोत, अजितदादांबरोबर, आणि नफी टू जी आहे ही ट्रेड युनियन आहे आणि तिथे आपण लिहिलेलं पण आहे नफी टू म्हणून। ह्या ट्रेड युनियनला आपण संलग्न आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही त्या रीतीने आम्ही कामं करतो आहोत। बरं, इथे आम्ही जी कामं करतो ती फक्त कामगारांची कामं नाही, तर समाजामधल्या लोकांच्याही कामं करतो आहोत। ज्यांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत। आज गेले 20 वर्ष झाली, अनेक लोकांच्या अनेक समस्या होत्या, अनेक समस्यांना आम्ही तोंड दिले, आम्ही त्यांच्या त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या सुटल्याही। त्याची अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे। आणि फक्त कामगारामध्ये म्हटलं की ह्या कामगार युनियनच्या आहेतच। आमची युनियन आहे पॉलिकॅममध्ये, पुण्यामध्ये पॉलिकॅम कंपनी आहे, तिथे आमची युनियन आहे। आमची बिर्ला हायस्कूल जी वाळकेश्वरला आहे तिथे आपली युनियन होती। माझगाव डॉकमध्ये आम्ही संलग्न आपली युनियन होती, आपली एक एकता मित्र म्हणणं हे आपलं युनियन म्हणून त्यांच्या आम्ही संलग्न होतो त्यांच्याबरोबर। पण माझगाव डॉकमध्ये पण आम्ही अनेक असे इश्यू घेतलेत की जे आज पेटले ते युनियन। त्यांच्याकडे 190 लोकांचा जो प्रश्न होता तोही आम्ही मार्गी लावला होता। ती केस आम्ही कोर्टामध्ये आणून ठेवली होती। कामगार रिजनल कामगार जे कोर्ट आहे ना त्यांचं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं, तिथे आम्ही आणून हे केलं होती। म्हणजे अशा अनेक गोष्टी केल्यात आम्ही। परत जैसरला आहे जी डायमंड फॅक्टरी आहे, त्या डायमंड फॅक्टरीमध्ये लोकांचे कामाचे त्या निमित्ताने आम्ही त्यांची कामं घेतली होती, त्यांच्याही केसेस चालू होत्या। नंतर आमचे विराज केमिकल म्हणून आहेत तिथे त्यांच्या केसेस चालू होत्या। म्हणजे असे अनेक होते। आता कसं असतं युनियनमध्ये एकसारखी लोकं राहत नाही आहेत। कामगारांची कामं झाली, त्यांना एकदा न्याय मिळाला की झालं। पण आमच्याकडे ज्या काही कंपन्या आहेत आणि जे कोणी कामगार आमच्याबरोबर आहेत, पण आम्ही जास्ती भर कुठे दिला? कंत्राटी कामगारावर। कंत्राटी कामगार हे काय आहेत? ह्या कंत्राटी कामगारांना त्यांना कोण वाली नसतं आणि त्यांना वाली नव्हतं। आणि तेव्हा मात्र जेव्हा हे युनियन आम्ही ज्यावेळी युनियन हे ट्रेड युनियन फॉर्म झाली, तिथे पहिला मुद्दा काय उपस्थित केला गेला की कंत्राटी कामगारांना जास्ती तुम्ही प्राधान्य द्या। कारण कंत्राटी कामगारांना वाली नसल्यामुळे त्याचं काहीच होऊ शकत नाही, त्यांना कुठे पगार मिळू शकत नाही, त्यांना आज आहे तर उद्या त्यांना नोकरी नाही आहे, त्यांना कधी लाथ मारू शकतात, कुठल्याही कंपनीमध्ये म्हणा, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये म्हणा, कुठेही त्यांना लाथ मारू शकतात। आणि त्यामुळे त्यांचा मोठा प्रॉब्लेम झाला होता। परंतु आज अशी गत आहे की आज कंत्राटी कामगारांना सुरुवातीला त्यांना किती मिळायचे? 8 ते 10 हजार रुपये मिळायचे, 7,000 किंवा 8,000 किंवा 10,000 असे, आणि 10,000 पण नाही, 9,000। शेवटी आम्ही एकदा हा विचार केला की बाबा ह्या लोकांना जर पगार मिळत असतील तर ते आपले कुटुंब चालवणार कसे? आणि हे कुटुंब त्यांना चालवायचं असेल तर त्यांना कुठेतरी काहीतरी चांगलं व्यवस्थित मिळायला हवं। आणि म्हणून मी काय केलं, मग आम्ही किमान वेतनाचा प्रश्न आम्ही केंद्र सरकारकडे मांडला। तेव्हा मोदी सरकार होते। 2017मध्ये ज्या 4 वर्ष आम्ही भांडलो, माध्यमाने आम्हाला चांगली साथ दिली आणि त्या पद्धतीने आम्ही जे पुढे गेलो ते शेवटी ते आम्ही साध्य केलं। त्याच्यामध्ये आम्हाला चांगली साथ मिळाली, माध्यमांची, सरकारची चांगली साथ मिळाली आणि 2017 नोव्हेंबरला किमान वेतन हे लागू झालं। आज किमान वेतन किती आहे? आज 30 दिवसाचा पगार म्हटलं तर 18,000 रुपये, म्हणजे दिवसाला 600 रुपये त्या कंत्राटी कामगाराला मिळतात। आता हे 600 रुपये म्हटलं की हे कंत्राटी कामगार म्हटलं हे लेबल लागलेलं आहे त्या डोक्यावर कंत्राटी कामगार म्हणून। तर कंत्राटी कामगार लेबल लागल्यामुळे काय होतं, 4 रविवार त्यांचे घेतले जात नाहीत, त्यामुळे त्यांना 15,600 रुपये हे त्यांना किमान वेतन त्यांना दिलं जातं सध्या। आमच्याकडे अनेक अशा अनेक कामगार आमच्याकडे आलेत, ते आमचे मेंबर्स पण आहेत, आमचे पुण्यामधले आहेत, नांदेडमधले आहेत, मुंबईमधले आहेत, कोकणामधले आहेत,
असे अनेक अनेक लोक आली आमच्याकडे. त्यांना चांगलं आम्ही सहकार्य केलं. आमचे ते बुलढाण्यामध्ये आमचे पदाधिकारी आहेत जे स्टेट लेवलला आहेत. त्यांनी तर अनेक लोकांना तिकडे चांगलं साध्य करून दिलं. त्यांची जी काही रक्कम होती ती रक्कम त्यांना मिळवून त्यांना दिली. त्यांच्या आलेल्या रकमा ज्या तिकडे जमा करून दिल्यात आणि त्या कामगारांना त्या रकमा पोचवल्या गेल्या. अशा रीतीनं आम्ही भरपूर अशी कामं करत गेलो. त्याच रीतीनं आम्ही काय म्हणतो आहे की दुसरी गोष्ट आम्ही अशी केली आहे की फक्त कामगारांचीच कामं नव्हे, कामगार होणाऱ्या अन्य हॉटेल, आता समजा एखादा हॉटेलमध्ये काम करणारा असेल, BMCमध्ये काम करणार. आता BMCमध्ये माझ्याकडे एखादं प्रकरण आलं होतं. तो माणूस बिचारा BMCमध्ये 18 महिने त्या माणसाने काय केलं, कामावर असतेवेळी तिथे परमनंट कामगार आहे, 3 महिने झाले, 3 महिने त्याला कुठला तरी आधार होता. त्यांनी त्याची पूर्तता पण केली, मेडिकल सर्टिफिकेट पण दिल्या. त्यानंतर 18 महिने त्यांनी काम केलं BMCमध्ये, परमनंट आहे हा तो. आणि हे काम केल्यानंतर देखील आज त्याला पगारही मिळत नाही आहे, त्यांना पगार दिला जात नाही आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत साहेब. आज मी हे सांगायला गेलो तर फार मोठं हे आहे साहेब. आता पारकर साहेबांनी हॉकर्सबद्दल बोललेलं आहे की हॉकर्स पण आमच्याकडे आले तर त्यांना आम्ही न्याय देऊ. हो, एक गोष्ट आहे बघा, मोठी समस्या सांगतो मी तुम्हाला साहेब. हॉकर्सची समस्या ही फार मोठी आहे. हॉकर्स हे कुठले म्हणजे परमनंट नाही आहेत. त्यांना त्या जागा दिल्या जातात, छोट्या जागा दिल्या जातात. ते छोट्या जागा पण ते कशा असतात, पहिले त्यांच्याकडनं ते पावत्या घ्यायच्या, आता त्या पावत्याही फाडत नाही आहेत. पण प्रॉब्लेम काय होतो, त्याच्यामुळे समोरच्या दुकानदारांना अडथळे येतात, लोकांना जायला यायला त्रास होतो. आणि दुसरी गोष्ट आहे की हे बिचारे जे हॉकर्स आहेत ते काय करतात, आपलं कुठेतरी पोट पाणी चालावं, आपले पोट भरावं, आपल्या कुटुंबाला सांभाळावं म्हणून ते बिचारे धंदे करतात. आता त्यांच्या पद्धतीने त्यांना उठवल्या गेल्यावर ते काय आमच्याकडे येतात आणि म्हणतात की साहेब आम्हाला उठवतायत तिकडून. बरं, आमच्याकडे दुसरा पर्याय नाही की आम्ही भांडू शकत नाही, कारण ते काय परमनंट नाही आहेत, जागा दिल्या जाते. बरं, अशा गोष्टी असल्यावेळी आमचं एकच म्हणणं आहे, काय माहिती आहे ना, तुम्ही जर त्या हॉकर्सना तुम्हाला प्राधान्य द्यायचं असेल तर तुम्ही एक काम करा, दुकानामधली जागा तिकडच्या फुटपाथची आणि त्या फुटपाथवरची असे एक मध्ये कुठे जाण्यासाठी, त्या लोकांना जाण्या येण्यासाठी एक मार्ग मोकळा करावा. त्या हॉकर्सना तिने बसू द्यावं. नाही तर एक काम करा, आठवड्याचे 3 दिवस त्यांना तुम्ही हे द्या, 3 किंवा 4 दिवस त्यांना द्या आणि उरलेले बाकीचे दिवस तुम्ही हॉकर्सना बंदी आणा. पण तसंही करून चालत नाही, कारण तसं जर केलं तर त्याचा रोजची हातावरची त्यांची हे आहे, हातावरचं पोट आहे, मग ते पोटं भरणार कशी. तरी आमचा एक प्रयत्न चालला आहे. मुद्दा असा आहे की हॉकर्सचं जेवढं आमच्या परीने होईल तेवढं आम्ही नक्की करू. पण कायद्याच्या दृष्टिकोनातून ते काय माहिती आहे ना, उद्या कायद्याच्या दृष्टिकोनातून ते बसत असतील किंवा त्यांच्यावर अन्याय होत असेल, त्यांच्यावर काही समस्या असतील, त्या आम्ही पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. सर्वप्रथम मी या न्यूज चॅनलचं इथे स्वागत करतो, अभिनंदन करतो की आपल्या माध्यमातून हे सगळं दाखवलं जातं आहे, आमचा कार्यक्रम दाखवला जातो आहे, आमच्या युनियनचा प्रसार होतो आहे. सर, आमचा संपूर्ण महाराष्ट्रावर हे युनियनचं काम चालू आहे. येऊन आता आम्ही महाराष्ट्राबाहेरसुद्धा गेलो आहे. सध्या आमचं UP आणि जौनपूर इथे पण आमचं संघटनेचं काम चालू झालेलं आहे. तिथे पण नियुक्त्या चालू झालेल्या आहेत. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र आम्ही कवर केलेलं आहे. आता आमचं हे कार्यक्षेत्र तर आहे आणि काम फक्त आम्ही कामगारांपुरतं न करता प्रत्येक घटकाचं काम करतो आहे. आम्ही सध्या आम्ही कर्जाचा विषय जो घन विषय हा तो आम्ही हाताळत आहोत. की प्रत्येक वेळी काय होतं की शेतकऱ्यांच्या कर्जाचा विषय घेतला जातो. शेतकऱ्यांच्या कर्ज माफ करण्यासंदर्भात सगळे या संघटना, सगळे पक्ष प्रामुख्याने हा विषय घेतात. पण कामगारांकडे लक्ष दिलं जात नाही. कामगारांच्या कर्जाचं काय, त्यांच्यावर होणाऱ्या अनधिकृतपणे होणाऱ्या रिकव्हरीच्या प्रश्नाचं काय. जे रिकव्हरी अधिकारी असतात, बँकेचे म्हणा किंवा प्रायव्हेट फायनान्सच्या म्हणा, इतर काही इन्स्टिट्यूटचे म्हणा, हे बेजबाबदारपणे दहशतीने त्या कामगारांकडनं वसुली करत असतात आणि त्यांचे प्रश्न पोलीस स्टेशनला जाऊन पण सॉल्व होत नाही. पोलीस बोलतात की बाबा हा सिव्हिल मॅटर आहे, तुम्ही कोर्टात जावा, हे करा. आणि तुम्हाला लक्षात येईल की आत्महत्येचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे ह्या कर्जामुळे. न्यूज चॅनलला पण दाखवलं जातं की बाबा आत्महत्या होत आहेत. अरे पण त्यांच्या प्रश्नांचं सोल्युशन काय, त्या रिकव्हरीला आळा कसा बसवणार. तुम्ही करा ना, कायदेशीर पद्धतीने रिकव्हरी करा ना. तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर रिकव्हरी करत असाल
आणि त्या माणसाच्या मनावर त्याचं बोदरेशन येत असेल आणि तो आत्महत्या करत असेल तर त्याला जबाबदार कोण? तर आम्ही पोलीस आयुक्ताला पण पत्र दिलेलं आहे. मी मागे उपमुख्यमंत्री आपले दादा होते त्यांना पण पत्र दिलेलं आहे की ह्याच्यावर काहीतरी योग्य तो निर्णय व्हावा. आणि ही जी बेजबाबदारपणे रिकव्हरीची पद्धत चालू आहे, जबरदस्तीने जी रिकव्हरी केली जाते, हे ताबडतोब थांबवलं गेलं पाहिजे आणि संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. निर्णयसुद्धा झालेला आहे. हा आम्ही समजतो आमच्या संघटनेचा विजय आहे. के लिए मैं तो हमेशा लड़ता हूँ. आज मैं देसाई साहब का और ललित सर का और हमारे शिंदे साहब का मैं धन्यवाद करता हूँ जो इतनी बड़ी जिम्मेदारी मुझे सौंपा है मुंबई अध्यक्ष की. तो मैं पूरी कोशिश करूँगा लोगों को यहाँ पे उनका इंसाफ मिले. जैसा क्या लोगों को काम से प्रॉब्लम होता है, जो कंपनी में लोग काम करते हैं उनको बेवजह निकाल दिया जाता है या कुछ गलतियों की वजह से या ऐसी ज़बरदस्ती निकाल दिया जाता है, उन लोग के लिए हम लोग पूरी कोशिश करें कि उनको न्याय मिले. और मैं इनका पूरा विश्वास बनाए रखूँगा और ये काम को आगे अंजाम देता रहूँगा.